गाइस, एक बार फिर से आपका स्वागत है आयुष के ब्लॉग्स में। मैं आया था अभी होम टाउन, शादी के बाद सीधा होम टाउन आया था। इधर काम चालू है, पीछे देख सकते हो गेहूँ रखा है। ये पूरा मेरा होम टाउन है, मतलब हमारा घर यवतमाल में भी है पर यहाँ पे मम्मी पापा रहते हैं लाड़खेड़ में। तो अभी इधर किचन का काम चालू है, दिखाता हूँ आपको। नया बन रहा है पूरा। थोड़ा इसको आज काम करने वाले नहीं आए, छुट्टी लेते हैं यहाँ पे लोग बहुत। ये हमारी तिजोरी, इसमें ये सब नहीं दिखाना चाहिए। और अभी टेम्पररी किचन के लिए यहाँ पे हाय मम्मी। हाय। मम्मी भी आ गई व्लॉग में। आज थोड़ा सा पसारा बहुत ज़्यादा है क्योंकि किचन नया बन रहा है मम्मी का। क्या पप्पा का टिफिन ले जाना है क्या खेत में? गाड़ी चला गया, गाड़ी चला गया, बिना टिफिन लेके चला गया। पप्पा अभी खेत में है तो यहाँ से चलते हैं सीधा खेत में। ये पुराने टाइप का घर है हमारा, इसको पूरा रिनोवेशन चालू है। इधर पूरा टाइल्स वगैरह लग जाएंगी, टोटली रिनोवेट होगा ये सब। गेहूँ देखा है क्या कभी इतना गेहूँ? ये हॉल है, थोड़ा मॉडर्न तो बनाया है लोगों ने। अभी टिफ़िन ले जाते हैं पप्पा के पास, टिफ़िन रेडी है। बाइक निकालता हूँ और टिफ़िन ले जाता हूँ खेत। मम्मी कौन से खेत में जाना है? थल के खेत में, मुझे दक्षेश्वर के सामने वाले। तो अभी सीधा खेत में चलते हैं, वहाँ मिलते हैं। टिफिन चलते हैं अभी खेत में। बाहर का दिखाता हूँ, धूप बहुत है, धूप बहुत ज़्यादा है गाइस। यहाँ पे हमारे जानवर लोग रहते हैं, गाय बैल। इसको लटकाते हैं टिफिन। अभी रास्ते में तो एक हाथ से गाड़ी चलाऊंगा, एक हाथ से मोबाइल तो नहीं पकड़ूंगा, रिस्की हो जाता है। सीधा खेत में ही मिलते हैं। आता आलो आहे शेतात, पप्पा बसून आहे आमचे। या पप्पा तुमचा डब्बा, नमस्कार। पप्पाची दुसरी गाडी आणि छोटूचं फार्म हाऊस। फक्त इथे सामान राहते, बाकी कोणीच नाही राहत। आमचं बैल बघा आता इथे असं। का तुम्ही डब्बा विसरले? माहीतच नव्हतं का तुम्हाला? जाऊ द्या, मी घेऊन आलो। नाव काय याचं? राजा 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 याचं राजा आणि त्याचं गण्या गण्या। याचं गण्या आहे का? हो. हा गण्या भाऊ आमचा आणि हा राजा। आता व्हिडिओ येते तुमचा। काय लावणं आहे मग आता? आता का हा, हे तुरी आहे ना? तुरी आहे का? तूर आहे, या ना. उन्हाळी तूर। हा, करंट लावलाय का? नाही करंट नाही आहे. रात्री राहते, रात्री झटका मशीन राहत. झटका मशीन। तूर आहे काहीच, हे तूर। हे बघा, तुम्ही घरी खात असताना, आमटी बनवत असताना याची येतो ना पप्पा आपले इथे टूर देत आहे वावरातला। हे बघा, आली बी आहे ना तूर? हो, आली ना, आमटी खाली आली. हे बघा मस्त भरली आहे, भरली आहे, पूर्ण भरली आहे. बघा गाईस, तूर भरली आहे पूर्ण। किती एकरात लावली तूर? हे सध्या यावर्षी ट्रायल म्हणून 2.5 चक्करच लावली. 2.5 एकरच पुढच्या लावली। वर्षी जास्त लावायची. उन्हाळ्यात पहिल्यांदा लावली ना? हो, पहिल्यांदा आहे, नवीन पीक आहे ते. नवीन पीक आहे ते, उन्हाळ्यात पहिल्यांदा लावलेली आहे ही तूर। बघूया आता कसं काय होते, कसा रिझल्ट येते। कांदे बी आहे का? हो, कांदे. कुठे? इकडे कांदे लावले गाईस, चला कांदे बघूया आता। कांदे तर नेहमी लावतो ना आपण? हो, नेहमी राहते. तर आत्ताच राहते का पहिले निघून जाते? नाही, उन्हाळ्यात निघते. उन्हाळ्यात निघते। कोणत्या महिन्यात? एप्रिल मे मध्ये. एप्रिल मे मध्ये निघते कांदे। तर आता हे बघा पूर्ण कांदे, त्याला पाणी देतात इथे किशोर भाऊ। तर हे कांदे आहे इथे, विहीर पण आहे ना आपल्या इथं? हो, वीर आहे, त्या विहिरीवर जाऊन आता. खूप जुनी विहीर आहे ही। आडवे ओलेलाच मारायचे आहे का? नाही, त्या विहिरीला मारायचे. त्या तिकडे पण एक विहीर आहे, इकडे पण एक विहीर आहे। पाणी आहे खूप आहे। कांदे बघून घेऊ ना कसे उगते, तुम्हाला दाखवून देतो, तुम्हाला माहित नसेल। हे बघा guys, असे राहते कांदे जमीनतून। हा, नाशिक मधला कांदा लाल आहे का? लाल कांदा आहे का पांढरा आहे? पांढरा व्हाईट आला. व्हाईट वाला कांदा आहे गाईस। MP तून आणलेला आहे बियाणा. MP तून आणला म्हणते बियाणं। आणखीन काय? त्याला तिथे कीड आहे. तीड पण लावली आहे, तिल्ली तिळगुळची तीड। कुठे लावली? पलीकडे आहेत ते, चला तिकडे पण जाऊन येऊ 2 मिनिटात। ऊन लय गाईज इकडे, आपल्यासारखा टिकत नाही इथं, एवढी ऊन आहे।
हे लोक खूप काम करते, मेहनत करते इथे. काय म्हणता बरं? खूप येणार हा ठीक आहे. ऊन खूप आहे म्हणते. गहूचा हार्वेस्टिंग झालेला है, इकडून पूर्ण गहू निकाला है. तुमको थोड़ी देर पहले दिखाया था घर पे गेहूँ रखा था, वो यहीं से निकला है पूरा, कट चुका है पूरा. हार्वेस्टिंग मशीन आई थी. अगर तुमको हार्वेस्टिंग का ब्लॉग देखना है तो चैनल पे जाओ, पीछे एक ब्लॉग है हार्वेस्टिंग का कि गेहूँ कैसे निकलता है. ये देखो पूरा तिल्ली दिखाता हूँ. काफ़ी बड़ा खेत है गाइस, मेहनत लगती है सब के लिए. हमारे फादर बहुत मेहनत करते हैं. दिखाता हूँ तिल्ली आपको. टेस्टी है, खूब टेस्टी है. ये गाइस तिल्ली के झाड़ है, छोटे है ये. इतने ही रहते क्या बड़े होते हैं? बड़े होते हैं 3 फुट के होते हैं ये. अभी 1 महीना हो गया बोलना बोलने की. बस 1 महीना हुआ है, छोटे छोटे है. दुसऱ्या विहिरीकडे आलो गाइस आम्ही. दो कुएं है ना यहाँ पे, 3 कुएं है यहाँ पे एक खेत में. टाइमर लगाए क्या उसको? स्प्रिंकलर चालू करके दिखाएंगे गाइस तुमको भी. स्प्रिंकलर टाइमर से चलता क्या? हाँ, टाइमर है. ये 15 मिनट का लगा है. 15 मिनट चलेगा, फिर अपने आप बंद हो जाएगा. टेक्नोलॉजी गाइस, इधर भी टेक्नोलॉजी आ गई है. चालू हो गया, स्प्रिंकलर चालू हो गया गाइस. ऐसे पानी देते हैं हम समर्स में. वहाँ तक लगे पूरे लाइन से, और उस साइड भी लगे हैं पूरे स्प्रिंकलर्स. कहाँ गए? हाँ दिख रहे, पता नहीं दिख रहे होंगे यानी. फोर्स देखो गाइस अभी कितना बढ़ जाएगा. यहाँ तक पानी आ रहा है. ये बघा गाइस कसं स्प्रिंकलर होता है पानी. तो गाइस ये कुएं में आड़े ऐसे ड्रिल करेंगे, पानी कम रहता है इसमें. ऐसे आड़े मतलब दीवार में ऐसे नीचे डीप में, जिससे झरे निकलेंगे और फिर ये कुआं भर जाएगा. कब करने वाले हो? बस अभी आज 2-3 दिन में मशीन आने वाली है. 2-3 दिन में मशीन आने वाली है. अगर मैं यहीं पे रहा तो आपको उसका भी व्लॉग दिखेगा. तिल्ली आए कब निकलती है? अप्रैल मई महीने में निकलेंगी ये. इसके क्या बीज बेचते हैं ना अपन? हाँ, तो कैसे लगती? सफेद रहती है. सफ़ेद तिल्ली. दिवाली की लड्डू बनती है उसके. तिल्ली भी निकलेंगी गैस. पहली बार है क्या ये अपना? नहीं, हर साल लगाते? हर साल लगाते हैं. हर साल लगती गैस तिल्ली. निकलती है. तिल्ली बघा मोठी झाली आहे. असं राहते झाड. याच्या आधी इथं कॉटन लागलं होतं, कॉटन काढून तिल्ली लावली. ऊन खूप आहे गाईस, ऊन खूप आहे म्हटलं. ये तुअर. आपली तुअर. ये वाली तिल्ली लगाई गाइस हमने. क्या नाम है इसका? दिनकर पारस टू तिल्ली. बियाणं आहे नाही? हाँ. हे बियाणं लावलं म्हणते पप्पा. हे सगळं पप्पाला खूप समजतं आहे, आपल्याला एवढं काही माहीत नाही. इकडची तूर सुकत आहे. अर्ली व्हेरायटी आहे. हां लवकर येणारी व्हेरायटी. लवकर येणारी व्हेरायटी आहे. पलीकडली लेट आहे. इकडची लेट आहे, इकडची आली आहे. मग याला तोडते कसे पप्पा? कापून कटरनी हार्वेस्टिंगनी तोडते याला. आणि अच्छा ते झाड सहित कापते आणि झटकते, मशीनमध्ये टाकते. झाड सहित कापते, मशीनमध्ये टाकते, आणि मग त्यातून तूर निघते वेगळी, भुसा निघते वेगळा. भुसा मग गाय बैलीला काम येते नाही? ते बघा चण्या झाला आपला नाही, चण्याचा भूसा. अभी चलते यहाँ से सीधा घर पे. ऑफिस है, ऑफिस करते हैं, लॉग इन करना है. ये देखो ब्यूटीफुल. हाय गुड. दोनों डेंजर है भाई, ये ठीक है अपने लिए. आंबा बैलगाड़ी बघायचं आमची. पाहिली का अशी राहते बैलगाड़ी, इसमें बैल बनते और फिर घर पे जाती है. टाका कंदा टाका, टाके में पानी है इस इनको पीने के लिए. तो चलो सो गाइस आज के लिए बस इतना ही रखते हैं. होप आपको ये वीडियो पसंद आया होगा. तो लाइक कर दो. लाइक करो यार, तुम लाइक नहीं करते हो. बहुत कम लोग लाइक करते हैं, जितने लोग देखते हैं उससे कम लोग लाइक करते हैं. तो ये वीडियो को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब
सब्सक्राइब भी नहीं करते हो तुम, क्या बोलूँ अब तुमको, जाने दो। मिलते हैं ऐसे ही अगले व्लॉग में, बाय।